तर मित्रांनो, मालिकेच्या 10 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की भावना सिद्धू हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे सोनोग्राफी करून तिथून बाहेर पडतात. नीलांबरीच्या माणसांनी इथे सिद्धूच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. सिद्धू भावना गाडीमध्ये बसतात आणि तेवढं त्यांना कळतं की गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. सिद्धू गाडी थांबवण्याचे खूप प्रयत्न करतो, पण गाडी काही थांबत नसते. भावनाला खूप भीती वाटते. तिचा BP शूट व्हायला लागतो. सिद्धूला भावनाची काळजी वाटत असते. तर इथे जानू तयार होते. जानू छान तयार होते आणि गौरीहर पूजायला बसते. रूममध्ये कोणीच नसतं. गौरीहर पूजून जानू आरशासमोर उभी राहते. जानू आपल्या स्वतःला स्टिच लावून घेते आणि ती म्हणते, जानू, तुला याची जास्त गरज आहे, कारण आता तुला जयंतला लढा द्यायचा आहे. तेवढं विश्वा त्या रूममध्ये येतो. जानू म्हणते, विश्वा, आत्ता आला आहेस तू? अरे मी तुला कालच सांगितलं होतं ना सकाळी लवकर ये. विश्वा म्हणतो, जानू प्लीज हे लग्न करू नको, जयंत चांगला माणूस नाही आहे. जानू खूप चिडते आणि ती विश्वाला म्हणते, विश्वा बास हा, तुझं आता अति होते. मी तुझ्याशी या विषयावरती काहीच बोलणार नाही आहे. आणि जयंत चांगला आहे, त्याच्याबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. विश्वा हताश होऊन तिथून निघून जातो. तर इथे सिद्धू भावना गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि सिद्धूची गाडी एका ठिकाणी आदळते आणि भावनाला त्रासही व्हायला लागतो. आता सिद्धू भावना हे सुखरूप घरी कसे येत आहेत आणि नीलांबरीची वाट कशी लावत आहेत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. की जानू घरामध्ये नाही ही गोष्ट सगळ्यांना कळते. घरामध्ये सगळे जानूची शोधाशोध करायला लागतात. जानू घरात नाही म्हटल्यावर सगळे बाहेर पडतात. तर इथे विश्वा जानूला डॉक्टरांकडे घेऊन आलेला असतो. डॉक्टर जानूला हिप्नोटाईज करतात आणि जानूच्या मनातल्या भयानक आठवणींना उजाळा देतात. डॉक्टर जानूला सगळं आठवणीला भाग पाडतात. जयंतने जानूला किती त्रास दिला होता, जानूच्या मित्रांना मारून टाकलं होतं, एकाला वेडं केलं होतं, जयंतने जानूच्या आजीला कोमात पाठवलं होतं, या सगळ्याची आठवण करून देतात. जानूला आपला भूतकाळ सगळा आठवतो. जानू मोठमोठ्याने ओरडते आणि सांगते की मला त्या जयंतसोबत लग्न नाही करायचे. तेवढ्यात तिथे श्रीनिवास येतो. श्रीनिवासला वाटतं की विश्वाने जानूवरच्या प्रेमापोटी वाईट इंटेन्शनने जानूला इथे आणलं आहे आणि त्यामुळे तो खूप चिडतो आणि विश्वाच्या जोरात एक कानाखाली मारतो. निवास विश्वाला धमकी देतो. निवास म्हणतो, तुझं जानूवरचं प्रेम आहे म्हणून तू जानूला इथे हिप्नोटाईज करायला आणलेस? अरे जयंत जानू यांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी इतक्या खालच्या थराला गेलास? विश्वा, आता मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. मला वाटलं होतं तू चांगला मुलगा आहे, पण आता नाही. विश्वा, आता तू जानूच्या लग्नाला अजिबात यायचं नाही, जानूच्या आसपास फिरकायचं नाही आणि आमच्या घरात अजिबात पाय ठेवायचा नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. विश्वा आपली बाजू सांगायला जातो, पण निवास त्याचं काही ऐकून घेत नाही. निवास विश्वाला हाकलून लावतो आणि जानूला आपल्यासोबत घरी घेऊन जातो. थोड्या वेळाने जानू निवास घरी येतात. घरातले सगळे जानूची काळजीने विचारपूस करतात. निवास सगळ्यांना शांत राहायला सांगतो आणि एकत्र जेवायला बसणार असतात सगळे. जानू म्हणते, जेवणाआधी मला जयंतशी काहीतरी बोलायचे. जानू जयंतला रूममध्ये घेऊन जाते. ती जयंतला म्हणते, जयंत, मला तुझ्याबद्दल काही गोष्टी समजल्या आहेत, त्या खऱ्या आहेत का हे समजून घ्यायचे, मला सगळं क्लिअर करायचे. जयंत म्हणतो, मला माहिती आहे, तुला सगळं विश्वाने सांगितलं असेल ना? विश्वाने सांगितलं असेल, मी सगळ्यांना त्रास देणारा माणूस आहे, मी दुष्ट माणूस आहे, नराधम आहे, मी खुनी आहे, हो ना? पण जानू, अगं तो हे सगळं रचून सांगतोय. आणि जानू, त्याने तुला हे पण सांगितलं असेल ना की मी तुझ्या मित्रांना त्रास दिला आहे, त्यांना मारून टाकलं आहे, एकाला वेड लावलं आहे. अगं तो विश्वा माझ्याबद्दल वाईट साईट गोष्टी पसरवतोय, मला नसत्यात जाळ्यात अडकल्यासारखं वाटतंय गं. पण जानू, जाऊ देत, मी हे सगळं सोडायला तयार आहे, कारण मला माहिती आहे मी तसं काही केलं नाही आहे आणि तू पण त्या विश्वाला सिरियसली घेऊ नकोस. मला माहिती आहे त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तो हे सगळं बोलतो आहे आणि असं वागतो आहे, पण जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. जानू जयंतच्या बोलण्यामुळे विचार करायला लागते. ती कन्फ्यूज असते की हे लग्न करायचं की नाही. जानू जयंत बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे भावना येते. भावना म्हणते, जयंत जेवायला चला, मी नंतर जानूशी बोलून घेते. जयंत जानू सगळ्यांसोबत जेवायला जातात.
तर रात्री जानू आपल्या रूममध्ये असते आणि भावना तिच्याशी बोलायला येते. भावना जानूशी बोलते आणि जानूच्या मनातली भीती, कन्फ्युजन सगळं दूर करते. जानूला लग्न करायला सांगते. जानू पण लग्नाला होकार देते. तर दुसऱ्या दिवशी जानू जयंत यांचं लग्न असतं. लक्ष्मी निवासच्या घरी लग्नाची गडबड चालू असते आणि इथे जानू लग्नासाठी छान तयार होते. जानू आरशासमोर बसते. जानू मनात म्हणते, आज आमच्या लग्नाचा दिवस आहे. घरात सगळीकडे आनंद आहे, उत्साह आहे. सगळे आनंदाने उत्साहाने लग्नाची तयारी करतायत. पण माझी इथे गोष्टच वेगळी आहे. मी तयारी करते, पण आता नाही मी तयारी करते ते बदला घेण्यासाठी. सगळ्यांना घरात वाटतंय की मी पहिल्यासारखीच साधी भोळी जानू आहे, पण नाही, प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच आहे. जानू स्वतःशीच बोलत बाहेर येते आणि जानूने रुखवतामध्ये जयंतने आपल्याला जे काही त्रास दिला होता ते सगळं मांडलेलं असतं. म्हणजे कॉक्रोच, दूध, पिंजरा, कपाट, ससा असं सगळं असतं. जानू म्हणते, आता सप्तपदी होणार, बदल्याची सप्तपदी. आणि रुखवत जयंतच्या आयुष्याची राख रांगोळी करायचा रुखवत होणार. जयंतची घाणेरडी वृत्ती आता मी संपवून टाकणार आणि आमच्या नात्याचा शेवट करून टाकणार. जानू हे सगळं बोलत असते आणि तेवढ्यात तिथे भावना आणि वीणा येतात. भावना, वीणा जानूचं ते रूप बघतात आणि त्यांच्या हातातलं ताट खाली पडतं. तर इथे जयंत खूप घाबरलेला असतो. तो झोपलेला असतो आणि त्याला स्वप्न पडतं की जानूला सगळं आठवलंय आणि जानू लग्न मोडते. जयंत मोठमोठ्याने किंचाळतो आणि दचकून उठतो. त्याला समजतं की आपल्याला पडलेलं स्वप्न होतं. जयंत स्वतःला कसाबसा रिलॅक्स करतो आणि तेवढ्यात त्याला त्याचे प्रतिबिंब दिसायला लागतात. ते सगळे प्रतिबिंब जयंतवरती हसत असतात. ते सगळे जयंतला म्हणतात, जयंत, अरे तुझं जानूसोबत लग्न आहे. लग्न झालं नाही आहे, होणार आहे. आणि लग्न होईपर्यंत असं काहीतरी घडेल की ज्यामुळे जानूला सगळं आठवेल आणि त्यानंतर जानू लग्न मोडेल, तुला नकार देईल आणि जानू तुझी कधीच होणार नाही. ती विश्वासोबत पळून जाईल आणि तू नेहमीसारखा एकटा पडशील. ते सगळे पुन्हा जयंतवरती हसतात. जयंत मोठमोठ्याने किंचाळतो आणि सगळ्यांना जायला सांगतो. सगळे प्रतिबिंब गायब होऊन जातात आणि जयंत म्हणतो, नाही नाही, असं काहीही होणार नाही. सगळं होणार ते मला हवं तसंच. जयंत स्वतःची समजूत काढतो आणि लग्नासाठी आवरायला उठतो. तर इथे जानू विश्वाला फोन लावते. जानू विश्वाला म्हणते, विश्वा, अरे तू मला म्हणाला होतास ना की माझ्या लग्नाच्या वेळेस तू माझ्यासोबत असशील आणि लग्नाच्या आधी मला माझं गिफ्ट देशील. तू मला माझं गिफ्ट पण दिलं नाही आहे. तू घरी यायचं आहे. उद्या लग्न आहे, लग्नाला तू यायचंच. जानूच्या बोलण्यामुळे विश्वाची खात्री पडते की जानूची मेमरी काही परत आलेली नाही. विश्वा रडत फोन ठेवून देतो. तर इथे सिद्धूची आजी नीलांबरी जानू जयंतच्या लग्नासाठी रेडी होत असतात. आजी म्हणतात, नीलांबरी, प्रत्येक दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या भावनाच्या बाळाचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. नीलांबरी, जर माझ्या संपातला काही झालं तर त्या भावनाला तर सोडणारच नाही ना, पण तुला पण मी सोडणार नाही. तू फक्त बोलतेस, काही करून दाखवत नाही. नीलांबरी म्हणते, आजी तुम्ही नका टेन्शन घेऊ. यावेळेस मी एकदम भारी प्लॅन केला आहे. आजी विचारतात, काय केलं आहे आता? नीलांबरी काहीच सांगत नाही. ती सिस्टरला फोन लावते आणि हॉस्पिटलमधून फोन कसा करायचा, भावनाला कसं बोलून घ्यायचं हे सगळं सांगते. तर थोड्या वेळाने लक्ष्मी निवासच्या घरी गुरुजी आलेले असतात आणि ते लग्नाचे विधी चालू करणार असतात. जयंत एकटाच घरी येतो. सगळे विचारतात, जयंत, अरे तुझा तो जिवलग मित्र तो कुठे आहे? जयंतला आठवतं की आपण आपल्या मित्राला बांधून ठेवलं होतं. जयंत खोटं सांगतो आणि तो आजारी आहे म्हणून सांगतो. जयंतच्या बोलण्यावर सगळे विश्वास ठेवतात. थोड्या वेळाने भावना रेडी झाली आहे की नाही हे बघायला सिद्धू तिथे येतो. सिद्धू भावनाला म्हणतो, भावना चल ना लवकर, अगं जानूचं लग्न आहे. भावना सिद्धू रूममधून बाहेर पडणार तेवढ्यात भावनाला हॉस्पिटलमधून फोन येतो. भावना तो फोन घेते. सिस्टर सांगते की तुम्ही जी ब्लड टेस्ट केली होती त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते, पण डॉक्टरांना थोडासा डाऊट वाटतो आहे आणि त्यांनी तुम्हाला अर्जंटली सोनोग्राफी करायला सांगितली. दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्टर आहेत, त्यामुळे तुम्ही आत्ताच या. भावनाला वाटतं की आत्ता नको जायला, जानूचं लग्न झालं की संध्याकाळी जाता येईल. सिद्धू म्हणतो, नाही भावना, अगं आपल्या बाळाचा प्रश्न आहे.
त्यामुळे आता आपण जायचं आणि सोनोग्राफी करायची. भावना सिद्धू सोनोग्राफी करण्यासाठी तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.